शासनाच्या अथक परिश्रमातून आणि शिक्षण विभागाच्या आणि मंत्री महोदयाच्याही अथक प्रयत्नातून असं दिसून येतंय की पटसंख्या ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे। पालकांचा सुद्धा कल आता राज्यामध्ये शासनानंच उत्तरामध्ये म्हटलंय की इंग्रजी माध्यमाकडे हा अधिक पाहायला मिळतोय आणि म्हणून हे सगळं करूनही जर हे असं होत असेल तर मला असं वाटतं की शासनानं गांभीर्यानं याच्याकडे पाहायला हवं। माझा स्पेसिफिक हा प्रश्न आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि मुंबईमध्ये विशेषतः मराठीची चर्चा दरवेळेला होते। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये देशातल्या इतर ज्या भाषा आहेत प्रांतिक भाषा त्या माध्यमांच्या सुद्धा शाळा महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये आहेत। त्याच्यामध्ये मग हिंदी माध्यमांच्या आहेत, गुजराती माध्यमाच्या आहेत, उर्दू माध्यमाच्या आहेत, पंजाबी माध्यमाच्या आहेत, कानडी माध्यमाच्या आहेत, तामिळ बंगाली असू शकतात। मला मंत्री महोदयांना हा प्रश्न करायचा आहे की या माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी ही सक्तीची आहे का? हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। असेल तर मी शासनाचं अभिनंदन करू इच्छितो, नसेल तर ती सक्ती तुम्ही कधी लागू करणार हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। आणि अध्यक्ष महोदय, दुसरा माझा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की राज्यामध्ये जे शैक्षणिक बोर्ड आहेत SSC, HSC, CBSE, IGCSE, IB, काही बोर्डामध्ये मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य आहे, पण काही बोर्डामध्ये अजूनही मराठी ही पहिलीपासनं अनिवार्य नाही आहे। आणि म्हणून शासनाला आणि आमचे सन्माननीय मंत्री भुसेजी यांना माझा हा प्रश्न आहे की ज्या बोर्डांमध्ये मराठी सक्तीची नाही त्या बोर्डांमध्ये तुम्ही मराठी सक्तीची कधी करणार? हे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना आहेत, त्यांनी त्याची उत्तरं द्यावीत। धन्यवाद। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।